Problem number 3 is to be solved today. Vasu and Viraj share profits and losses in the ratio of 3:2 respectively. Vasu 3, Viraj 2. Their balance sheet is given in problem number 3. So here are liabilities, general reserve, and here assets, fixed assets, current assets. Balance sheet नेहमीप्रमाणे आहे. 31 मार्च 2019 आहे. आणि खाली काय म्हटलं आहे, दे ॲडमिट हरी इन टू पार्टनरशिप फर्म ऑन 1 एप्रिल 2019 इन द टर्म्स बिईंग दॅट. आता तत्पूर्वी आपण जे पहिलं म्हटलेलं आहे त्याप्रमाणे अगोदर आपण काय करूया, कॅपिटलचे बॅलन्स घेऊ. ओपनिंग कॅपिटल बॅलन्स हियर, बाय बॅलन्स, ब्रॉड डाउन. वासू 1,08,000, 1,08,000 आणि 72,000. वासू, विराज. ओपनिंग कॅपिटल बॅलन्स कॅरी डाऊन. तर कॅश ॲट बँक 750 आहे. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 750, 750. कॅपिटलचा बॅलन्स घेतला, कॅशचा बॅलन्स घेतला. त्यानंतर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स अँड लॉसेस जर असतील तर ते ओल्ड पार्टनरला ताबडतोब ट्रान्सफर करायचं. हिअर जनरल रिझर्व इज गिवन 30,000. जनरल रिझर्व फंड किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स म्हणजे लायबिलिटीला जनरल रिझर्व फंड किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर या तिघांचा इफेक्ट पण एकच द्यायचा. काय करायचं, ट्रान्सफर करायचं तर काय, ह्या अकाउंटला डेबिट द्यायचं. जनरल रिझर्व अकाउंट पुढच्या बॅलन्स शीटला दिसणार नाही. जनरल अकाउंट विल बी क्लोज्ड. सो जनरल रिझर्व अकाउंट डेबिटेड अँड ओल्ड पार्टनर्स अकाउंट्स credited in their old profit sharing ratio. So credit old partners by general reserve, general reserve account in their old profit sharing ratio. किती, 3ला 2 आहे, 3 आणि 2 5. जनरल रिझर्व किती आहे, 30,000. तो किती येणार, 6 त्रिक 18, 6 दुणे 12, 18,000, 12,000, 18,000, 12,000, 18,000, 12,000. ठीक आहे. जनरल रिझर्व ट्रान्सफर केला, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर केला ओल्ड पार्टनर्सला. त्यानंतर खाली बघूया, 1 एप्रिलला हरीला ॲडमिशन दिलेलं आहे आणि त्यामध्ये पहिली टर्म अशी दिलेली आहे, ही शॅल हॅव ब्रिंग इन ₹60,000 ॲज इज अ कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. 60,000 त्याला कॅपिटल म्हणून आणायला लागणार आहे. आता कॅपिटल आणल्याची एंट्री आपण पहिल्या दोन्ही प्रॉब्लेममध्ये केलेली आहे. कॅपिटल कॅशमध्ये आणलेलं आहे, कॅश अकाउंट डेबिट टू हरीज कॅपिटल अकाउंट. म्हणजे हरीज कॅपिटल अकाउंट क्रेडिट होईल. किती आणलेलं आहे, 60,000. ते मात्र ठीक आहे, 60,000 बाय कॅश अकाउंट. हे बघा, जेव्हा आपण लेजर पोस्टिंग करतो त्याच वेळी आता आपल्या 2 एंट्री झालेल्या आहेत. ही पहिली एंट्री आहे, जनरल रिझर्व अकाउंट डेबिट. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 30,000 टू वासू कॅपिटल 18,000 आणि टू विराज कॅपिटल 12,000. दुसरं बघा, कॅश आणलं, कॅश अकाउंट डेबिट टू हरीज कॅपिटल अकाउंट. आता हरीला आपण कॅपिटल क्रेडिट केलेलं आहे, बँक अकाउंट क्रेडिट करूया, बँक डेबिट करूया. किती, बँक अकाउंट डेबिट कॅश म्हणतो, ठीक आहे आपण बँक म्हणू. पाहता बँक अकाउंट दिलं आहे, बँक म्हणू. कॅश अकाउंट दिलं असेल कॅश घ्यायचं, बँक अकाउंट दिलं असेल तर बँक म्हणूया. ठीक आहे, बँक अकाउंट डेबिट करूया टू हरीज कॅपिटल, टू हरीज कॅपिटल अकाउंट. किती आणलेलं आहे, 60,000, 60,000, 60,000 त्यानं कॅपिटल आणलेलं आहे. त्यानंतर 2 नंबरला इथं व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट द ॲव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 years. गुडविल ॲव्हरेज प्रॉफिट मेथडप्रमाणे व्हॅल्यू करायचं. अगोदरच्या दोन्ही प्रॉब्लेममध्ये गुडविल कॅशमध्ये आणलं असं सांगितलं होतं, तर कॅश अकाउंट डेबिट गुडविल अकाउंट केलं होतं. इथं गुडविल रेज करायचं.
In this problem, we have to raise amount of the goodwill, but value of goodwill is not given. We have to calculate the amount of goodwill as per the average profit method. So here we should take here calculation में valuation of goodwill वरती करून दिला आपण valuation of goodwill, valuation of goodwill, valuation of goodwill. गुडविलचे अमाउंट व्हॅल्यू करायचं आणि रेस करायचं अकाउंट ते कसं म्हटलं ॲव्हरेज प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. आता ॲव्हरेज प्रॉफिट दिस इज सिम्पल प्रॉब्लेम आहे. ॲव्हरेज कसं काढायचं 10वीपर्यंत बराच वेळ झालेला आहे. मीन मोड मीडियनमध्ये ॲव्हरेज आहे. सिम्पल आहे, सिम्पल ॲव्हरेज आहे. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड तर कसं होतं टोटल प्रॉफिट, टोटल प्रॉफिट divided by number of years, number of years. So the calculation of goodwill, amount of goodwill, average profit, super profit, so all these calculations are studied in the last videos. Separate special video is given, meaning and valuation of goodwill, मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, ॲव्हरेज प्रॉफिट अँड सुपर प्रॉफिट. जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण अगोदर ऑलरेडी पाहिलेला आहे. ॲव्हरेज प्रॉफिट इथे घेत असताना मात्र एक लक्षात घ्यायचं की त्या प्रॉफिटमध्ये एखाद्या वर्षी लॉस जर असेल तर तो लॉस प्रॉफिटमधून लेस करायचा. आता इथे 3 वर्षाचं प्रॉफिट दिलेलं आहे, मग प्रॉफिट घ्यायचं आहे किती 48, 81 आणि 73, 500. 28,000 14,000 प्लस 81,000 plus 73,500, 73,500 and divided by number of years 3. Very easy ते बघा इथं 500 हे 500 त्यानंतर 8 आणि 9, 9 आणि 3 12, 1 8 आणि 8 16 आणि 4 20. परत बघा 5 से 5 3 आणि 4 आणि 8 12, 1 8 आणि 8 16 आणि 4 20. पुढे 3 इथे बघा 3 सक 18, 3 सक 18, 2 3 7 21, 1 आणि 3 5 15, 67,500. बघा परत बघा 3 सक 18, 2 3 7 21, 1 3 5 15, 67,500 हे अमाऊंट ऑफ गुडविल आहे, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. आता इथं ॲव्हरेज प्रॉफिट. In this problem, we have to value the amount of goodwill as average profit. Another problem, there may be the value of goodwill, म्हणजे goodwillचे valuation average profit method मध्ये असे म्हटलं जातं 2 years purchase of average profit, 3 years purchase of average profit. आता इथं आपलं उत्तर average profit आहे. 67,500 average profit आहे. जर त्यांनी असं म्हटलं 2 years purchase of average profit, मग काय करायचं ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स. 67,500 गुणिले 2, 3 years पर्चेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट म्हटलं 67,500 गुणिले 3 असं काय. पण इथे काय म्हटलं त्यांनी व्हॅल्यू ऑफ गुडविल ऑफ द फर्म इज टू बी फिक्स्ड ॲट द ॲव्हरेज प्रॉफिट फॉर द लास्ट 3 years. 3 वर्षाचा ॲव्हरेज प्रॉफिट एवढंच करायचं, 67,500 एवढंच गुडविल करायचं आहे. आता हे गुडविल रेस करायचं. गुडविल अकाउंट डेबिट हे बघायचं. गुडविल अकाउंट डेबिट किती येणार 67,500. पण ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रिएट करायचं टू वासू कॅपिटल, टू वासूज कॅपिटल अँड टू विराज कॅपिटल, विराज कॅपिटल. रेशो किती आहे ओल्ड रेशो किती बघा 3:2 आहे. 67,500 भागिले 5, 67,500 आपलं गुडविल आलेलं आहे. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल 67,500, 67,500 भागिले 5, 5 1 5, 1 5 15, 13,500, 13 5 65, 5 5 25, 67,500.
13,500 किती राहिला? एकाला 13,500. वासूला किती आहे? 3 होणार. किती होणार? 13 ते 39 40,500. 40,500 आणि 13.5 गुणिले 2 27,000. 13 गुणिले 26 27,000. 27,000. दोघांची बेरीज 67,500 झाली. ठीक आहे, 67,500. गुडविल अकाउंट डेबिट बघा, जर्नल एंट्री परत बघा. गुडविल अकाउंट डेबिट किती? 67,500 बघा. 40,500 आणि 27,000. 40,500 67,500 आणि 2 ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट करूया. किती? 40,500. 40,500 आणि किती? 27,000. 27,000. इथं गुडविल रेज केलेलं आहे आणि पुढे त्यांनी गुडविलचं काय करायचं सांगितलेलं नाही. याचा अर्थ गुडविल इज रेज्ड अँड रिटेन्ड इन द न्यू पार्टनरशिप बॅलन्स शीट. न्यू फर्म गुडविल अकाउंट विल बी ॲपियर. नवीन बॅलन्स शीटमध्ये गुडविल अकाउंट आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे आणि म्हणून इथं गुडविल अकाउंट ॲसेट लाईन. गुडविल अकाउंट गुडविल रेज्ड अँड रिटेन्ड 67,500. Goodwill raised and retained into the new balance sheet after giving admission to new partner. New balance sheet. Goodwill account will be appear. Goodwill account आपल्याला दिसणार आहे बघा. Goodwill 67,500. गुडविलचं सगळं पूर्ण झालं. एक पूर्ण करायचं. पहिले कॅपिटल पूर्ण केलं, गुडविल पूर्ण केलं. तो काय कॅशमध्ये आणू शकला नाही, आणून ते गुडविल रेस केलेलं आहे आणि खाली म्हटलं स्वतःनी गुडविल रेज. इट इज डिसाइडेड टू रेज द गुडविल इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. मग रेज केलं म्हणजे ते रिटेनच आहे. ते रिटर्न करायला सांगायला पाहिजे असं नाही. जर त्यांनी सांगितलं असतं गुडविल इज टू बी रिटर्न ऑफ आफ्टर ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर, आफ्टर ॲडमिशन ऑफ हरी गुडविल टू बी रिटर्न ऑफ इमिडिएटली, तर मात्र हे गुडविल तिघा पार्टनरला डेबिट झालं असतं. ऑल पार्टनर्स का अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. पण इथे आपण काही राईट ऑफ करायचं नाही आहे, फक्त रेज अँड रिटेन्ड आहे. मग रिटेन्ड आहे म्हटल्यानंतर हा गुडविल अकाउंटचा बॅलन्स कॅरी फॉर्म बाय बॅलन्स कॅरी डाऊन. गुडविल अकाउंट क्लोज होईल. तो बॅलन्स कॅरी डाऊन केला आहे तिथं 67,500. 67,500 बाय बॅलन्स कॅरी डाऊन 67,500. ठीक आहे. त्यानंतर रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट फक्त 2-3 जसे दिलेले आहेत ते नेहमीप्रमाणे आहे. बघा पहिलं काय म्हटलंय, RDD इज टू बी क्रिएटेड ॲट ₹1,500. सन्ड्री डेटर्स बघा, सन्ड्री डेटर्स लेस. इथं डायरेक्ट अमाऊंट दिलेली आहे 1500 वजा करायचे. 1500 वजा करायचे. डेटर्स किती बघूया, 66,750 आहे. 66,750 50 7 5 2 6 65,250 65,250. आणि लॉस आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट कुठे त्याला नाव आहे दुसरं 2RDD अकाउंट. किती? 1500. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹22,500. क्लोजिंग स्टॉक 22,500 करायचा आहे. क्लोजिंग स्टॉक आउटरला 22,500 करायचं आहे. दिलेला किती आहे बघूया, ओरिजिनल 25,500 आहे. हा ओपनिंग बॅलन्स आहे 25,500 आणि त्याचं व्हॅल्युएशन 22,500 करायचं आहे. म्हणजे ओपनिंग बॅलन्स 25,500 आहे. ॲडमिशनच्या वेळी त्याचं व्हॅल्युएशन 22,500 करायचं आहे. 3,000 लॉस आहे. डिक्रीज लेस डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ क्लोजिंग स्टॉक. डिक्रीज ना, डिक्रीज 3,000 डिक्रीज झाला. डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड ॲसेट. करंट ॲसेट आहे. स्टॉक आहे आपली करंट ॲसेट आहे. त्याचं व्हॅल्युएशन आपण 3,000 कमी केलं, डिक्रीज झाला, लॉस झाला. रिव्हर्स अकाउंट डेबिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट.
याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे अगोदर. रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी सेपरेट व्हिडिओ इज गिवन एंट्रीज आर ऑल्सो गिवन. ॲसेटची किंमत कमी झाली काय होणार, ॲसेट अकाउंट क्रेडिट आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. हे बघा क्लोजिंग स्टॉक वजा केल्याचा अर्थ काय, क्रेडिट आहे, क्रेडिट आहे. आणि रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट किती आहे, 3000. ह्याची पण एंट्री बघा कशी एंट्री झाली, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट. आरडी पण आहे बघा, तो आरडी पण कसा येणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू आरडी अकाउंट टू स्टॉक अकाउंट. एंट्री पण झाली. लेजर पोस्टिंग लगेच तो जर्नल पण करता आलं पाहिजे. जर्नल लेजर आकारच झालेला आहे. आणि क्लायंट अँड मस्टरी काय करायचे, 5% डेप्रिशिएट करायचं आहे. तर सर्व डेप्रिशिएशन आहे इकडं, काय प्रॉफिट नाही आहे, सगळं लॉस होणार आहे. बघा आरडी 1500 लॉस, स्टॉक पण कमी केलं आणि बिल्डिंग सुद्धा कमी करायची आहे. प्लांट अँड बिल्डिंग म्हटलंय का, हां दोन्ही आहे. प्लांट अँड बिल्डिंग 2 ॲसेट आहेत, प्लांट अँड बिल्डिंग. ठीक आहे, प्लांट पहिलं घेऊया. प्लांट 90,000 आहे, प्लांट 90,000 आहे. त्याच्यावरती 5% डेप्रिसिएशन आहे. 90,000 किती, 4,500, 85,500, 85,500. आणि बिल्डिंग 36,000 आहे. लेस 5% डेप्रिसिएशन. लक्षात घ्या, स्टॉकमध्ये काय केलं, डिक्रीज केलं. स्टॉकला डेप्रिसिएशन म्हणायचं. अमाऊंट जरी बरोबर तर ते थेरॅटिकल चुकलेलं आहे. कारण डेप्रिसिएशन कशावरती असतं, फिक्स्ड ॲसेट. फर्निचर बिल्डिंग प्लॅन. स्टॉक मात्र काय केलं, डिक्रीज म्हटलं. इथे दोन्ही डेप्रिसिएशन म्हटलं. बिल्डिंग किती, 36,000. 36,000 5% किती, 1800. 34,200 आउटरला, 34,200. तो रिफिल द्यायचा आहे. 2 कोणकोणती ॲसेटची किंमत कमी झाली, इथे लक्ष घ्या. एंट्री काय, रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट अकाउंट. ॲसेटची किंमत कमी झाली, ॲसेट अकाउंट क्रेडिट करायचं टू प्लांट अकाउंट अँड टू बिल्डिंग अकाउंट. डेप्रिसिएशन लिहायचं नाही. डेप्रिसिएशन प्लांट का डेप्रिसिएशन बिल्डिंग असं म्हणायचं नाही. त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं काय पार्टनरशिप अँड अकाउंट सारखं इथे म्हणायचं नाही. इथे काय करायचं, या ॲसेट अकाउंट क्रिएट केलेलं आहे, त्याची व्हॅल्यू कमी केलेली आहे. 4,500 आणि 1,800. 4,500 आणि 1,800. 4,500 ते बघा, दोन्ही इफेक्ट बरोबर झाले बघायचं. ठीक आहे. आणि अजून काय, काही नाही तर ॲडजस्टमेंट. आता ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही, हे सर्व ॲडजस्टमेंट मी काय माझ्या याच्यामध्ये बघा, मी पहिले ॲडजस्टमेंट घेतो आहे. तुमच्या लक्षात आलं असेल प्रॉब्लेम बघताना, मी ॲडजस्टमेंट पहिला घेतो आणि उरलेलं नंतर करतो आहे. जोशीरांच्या त्यामध्ये अगोदर ओपनिंग बॅलन्स घेतात आणि ॲडजस्टमेंट नंतर घेतात. तसेच सोडवा, काय प्रॉब्लेम नाही आहे. शेवटी आपलं उत्तर येणं बरोबर आहे. ओपनिंग बॅलन्स अगोदर घ्या, नंतर ॲडजस्टमेंट करा. किंवा ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे ते पहिलं घ्या आणि ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही ते आहे तसं पूर्णपणे करा. काय प्रॉब्लेम नाही, सगळं बरोबर आहे. कशा पद्धतीने सोडवा, कारण सोडल्यानंतर तुम्हाला काय पहिलं कुठलं आणि दुसरं कुठलं काय संबंध नाही का, काहीच प्रॉब्लेम नाही. सोडल्यानंतर काय सर्व एकत्र दिसणार आहे. ठीक आहे. कुठलं आहे, सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी. कॅपिटल ॲक्ट 3 ओळी किंवा सन्ड्री क्रेडिटर्स 45,000. दुसरा जनरल रिझर्व येणार नाही. तो जनरल रिझर्व आपण ओल्ड पार्टनरला ट्रान्सफर केलेला आहे बिकॉज इट इज अ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट. जनरल रिझर्व इज क्रिएटेड. रिझर्व फंड हे ओल्ड पार्टनर्सला एंटायटल आहे. तो बेनिफिट कोणाला द्यायचा, ओल्ड पार्टनर, त्याला पण ट्रान्सफर केलेला आहे. तर लायबिलिटीला फक्त क्रेडिटर्स 45,000 आहे. आणि आता इकडे ॲसेट कुठले कुठे राहिले बघा. स्टॉक घेतला आपण, इन्व्हेस्टमेंट राहिले बघा. इन्व्हेस्टमेंट 36,000. इन्व्हेस्टमेंट जे ॲसेट राहिली त्याच्यावरती ॲडजस्टमेंट नाही, ती मात्र ताबडतोब घ्यायला पाहिजे, नाहीतर बॅलन्स शीट टॅली होणार नाही. डेटर झालं,
स्टॉक झालं, प्लॅन झालं, बिल्डिंग झालं, इन्व्हेस्टमेंट झालं. ठीक आहे. आता बँक अकाउंट एक त्याला काय आता ॲडजस्टमेंट नाही आहे. 60,750 करायचे नाही काढलं चाललं असतं, काय ॲडजस्टमेंट दुसरं नाहीच आहे. ठीक आहे. बाय बॅलन्स कॅरी डाऊन करा. बँक अकाउंटचा बॅलन्स येईल. विथड्रॉ केलं असेल तर त्या ठिकाणी हे अकाउंट वेगळं काढायला लागतं. अन्यथा ओपनिंग बॅलन्स प्लस आणलेले पैसे 60,750. 60,750. 60,750. ओपनिंग बॅलन्स किती होता? 750. आणि कॅपिटल किती होतं? 60,000 आणलेलं आहे हरीनं. असे एकूण बँक बॅलन्स आपल्याकडं बँक अकाउंट कॅश ॲट बँक 60,750. 60,750. ॲसेट सगळे झाले. भेटू झालं. तर बघा आता इकडं क्रेडिटला काय नाहीच आहे, प्रॉफिट झालंच नाही, सगळं लॉस झालेलं आहे. हा रिव्हॅल्युएशन लॉस आहे. अकाउंट क्लोज करा आणि तो लॉस ओल्ड पार्टनर्सला द्या. तिथे बघा 5 आणि 5 10 आणि 8 18. 8 आणि 5 13 आणि 18. 2 आणि 4 6 आणि 3 9 आणि 1 10. 10,800 लॉस आहे. 10,800 लॉस आहे. सो बाय कॅपिटल अकाउंट्स, बाय कॅपिटल अकाउंट्स. तिथे मग ते लक्षात घ्या, रिव्हॅल्युएशन अकाउंट का प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा जो रिझल्ट आहे आयदर प्रॉफिट अँड लॉस, इट इज टू बी ट्रान्सफर टू ओनली ओल्ड पार्टनर्स, नॉट टू न्यू पार्टनर. न्यू पार्टनर द्यायचं नाही. वासू आणि विराट दोघे आहेत, त्यांनाच फक्त तो लॉस बेअर करायला लागणार आहे. तर प्रॉफिट अँड लॉस त्यांना मिळणार आहे. वासू अँड विराज. किती? 3,2. 3,2 म्हणजे 5. 10,800 भागिले 5. तिथे बघा 5 दुणे 10, 5 1 5, 5 30, 2,160. एकाला किती होतो? 2,160. तिप्पट करा. 21 63, 6 18, 6,480. 6,480 येईल. आणि त्याचं दुप्पट 22 2320. 2320. बघा बेरीज बरोबर आली का? 21 23 21 42 43 43 21 42 42 4320. 4 10 10,800. 10,800. आता हा लॉस आहे. कसं करता येईल? लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. लॉस ऑन रिव्हॅल्युएशन. काय झालं बघा एंट्री? वासूज कॅपिटल अकाउंट डेबिट 6,400, विराज कॅपिटल अकाउंट डेबिट 4,300 आणि टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 10,800. सो डेबिट द ओल्ड पार्टनर्स टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट और टू रिव्हॅल्युएशन अकाउंट 6,480, 6,480, 4,320 डॅश असणार आहे. Now close the capital accounts and carry forward to the new balance sheet. Balance sheet will be automatically tallied. Here new partner, no any adjustment. जेव्हा गुडविल राईट ऑफ करतो त्याच वेळी त्याचा संबंध येतो. अन्यथा न्यू पार्टनरला कॅपिटलला काहीच हात लागत नाही. गुडविल रेजला राईट ऑफ करू त्यावेळी होणार आहे. इथे काय राईट ऑफ पण केले नाही, गुडविलच्या डिस्प्लेला आहे. इथे किती येते? 5चे 5 500 8,000 8 5 आणि 6 8 एक 11 एक 66 500
1,11,000 balance carried down 0 8 आणि 2 10 5 म्हणजे 0 8 आणि 2 10 5 0 6 म्हणजे परत 0 आणि 6 1,60 0,20 कॅपिटल बॅलन्स किती येते 1,60 0,20 याचं किती येतं बघा 0 2 आणि 8 10 4 आणि 6 10 5 आणि 6 11 आणि 8 आणि 2 10 4 आणि 6 10 1 आणि किती 9 होतं का 10 0 आणि 1 10 म्हणजे 0 येतं 1,06,680 1,06,680 1,06,680 मी 6 म्हटलं लिहिलं 60 1 मिनिट 1,06 1 इथे ना 1,60 बरोबर होतं 1,60 0,20 कॅपिटल कोण कोण आहेत वासू विराज आणि नवीन कोण आहे तो हरी 60,000 1,60,020 1,60,020 आणि याचं किती आहे 1,06,680 1,06,680 बघा 0 8 आणि 2 10 6 आणि 7 6 से 6 आणि 6 12 3,26 700 जरा बॉस करून कॅपिटल अकाउंट क्लोज केली आणि कॅपिटलचे बॅलन्स इथे घ्या याचाही 60,000 आहे हे बॅलन्स इकडं न्यू बॅलन्स शीटला घेतले टोटल किती आली 3,26,700 आणि ह्याची फिक्स करा 3,71,700 ठीक आहे इथं आपल्याला लेजर अकाउंट आहे आता याच्या लक्षात घ्या जिथं आपण पोस्टिंग केलं त्याप्रमाणे जर्नल एंट्रीसुद्धा मी ते प्रत्येक वेळेस सांगितलेलं आहे की अगोदरचा जर्नल एंट्री दिलेली आहे इथं आम्ही ज्यावेळी लेजर सोडवू त्यावेळी तुम्ही त्याच्या जर्नल एंट्री घरी करता येतं तुम्ही बघा त्यासाठी अगोदर पहिले व्हिडिओ बघा आणि कशी एंट्री कुठे आहे आणि इथं आपण काय इफेक्ट दिलेला आहे आणि त्याप्रमाणे जर्नल एंट्रीसुद्धा तुम्ही घरी होमवर्क म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक प्रॉब्लेमचं करायचं इथे आम्ही जर्नल एंट्री केली तुम्ही लेजर अकाउंट ओपन करा आम्ही ते लेजर अकाउंट ओपन करून दिली तुम्ही त्या ठिकाणी घरी काय करायचं जर्नल एंट्री त्या ठिकाणी करायची ठीक आहे थँक्स